स्वीटू, तुझे ओठ गुलाबासारखे आहेत, पण तुझ्या डोळ्यात एक वेगळाच नशा आहे. हे पत्र कोणाचं आहे? काय? कुठे? कोणाचं पत्र? हे पत्र कोणासाठी लिहिलं होतं सांगा. मला माहित नाही यार, कोणाचं पत्र आहे? हे पत्र तुमचं नाही. नाही हे पत्र तुमचं नाही. नाही नाही नाही. अरे देवा, हे माणूस मला खोटं बोलून धोका द्यायलाय रे. पत्र याचं असून खोटं बोलायलाय रे. अरे यार, मी घातलेल्या चड्डी शिवाय घरातली दुसरी कुठलीच वस्तू माझी नाही. जर हे पत्र तुमचं निघालं तर तीच चड्डी काढून अख्खी रात्र थंडीत झोपावं लागेल. जा यार, फालतू डोकं खाऊ नको माझं. शेवटचं विचारायले, हे पत्र कोणाचं आहे? मामाचं. हे? काय? कोणाचं आहे पत्र? लहानपणी खेळत नव्हतो, मामाचं पत्र हरवलं, तेच तुला सापडलं. खरं सांगा, हे पत्र कोणाचं आहे, नाहीतर घर सोडून जावं लागेल. हा, जा मग, घरात थोडी शांती तर होईल. चल निघ, हट चल हट. शपथ घेऊन सांगा, हे पत्र कोणाला पाठवलं, नाहीतर लात मारून घराच्या बाहेर काढी ना. अरे यार, 1000 वेळा सांगितलं हे पत्र माझं नाही, माझं नाही, माझं नाही. आणि कोणाला पाठवलं असतं तर तुला सापडलं असतं का घरात? मूर्ख बाई. पण ही हँडरायटिंग तर तुमचीच आहे ना. बघा, काळ्या पेनने लिहिलेलं आहे. तर काय जगात मी एकटाच आहे का कालिदास जे काळ्या पेनने लिहितो? जर तुम्ही नाही लिहिलं पत्र तर शपथ खा तुमच्या आईची. आणि जर खोटं बोललात तर याद राखा, म्हातारी इथंच तरपडून मरून जाईल. मी काय तुझ्या बापाची चप्पल चोरून पळून गेले का, जे मला माराय बसलीस? चप्पल चोरली नाही, पण चप्पल डोक्यात पडेल असं काम केलंय तुमच्या सुपुत्राने. काय रे भाड्या, काय केलंस आता तू? रे यार, किती वेळा सांगू हे पत्र माझं नाही, माझं नाही, माझं नाही. महागच लागली ही. कोणतं पत्र बघू? हे अरे, हे तर गोट्याच्या बापाने लिहिलं होतं माझ्यासाठी. ते दर रविवारी प्रेमपत्र लिहायचे माझ्यासाठी. ते पण काय दिवस होते. ते भांडे घासायचे आणि मी हिसळून द्यायचे. ते कपडे घासायचे आणि मी हिसळून द्यायचे. म्हातारीने आयुष्यभर हिसळीच केली वाटतं.